नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 12 सप्टेंबर 2025 तारखेला बघा आपला जो जे बी-फार्मसी तसेच फार्म डी हा जो कोर्सेस आहे, तर त्याचे फायनल मेरिट लिस्ट जी आहे कॅप्रॉनसाठी अ, ती लागणार होती. परंतु काही टेक्निकल कारणांमुळे किंवा तांत्रिक अडचणींमुळे ती लिस्ट जी आहे, तर ती आज 14 सप्टेंबर 2025 ला पब्लिश झालेली आहे. तर त्याच विषयी विद्यार्थी मित्रांनो माहिती बघणार आहोत. म्हणजेच त्या लिस्टमध्ये नेमके काय-काय आपल्याला चेक करायचं आहे. मग या लिस्टमध्ये ही फायनल मेरिट लिस्ट आहे, त्यामध्ये परत एडिट होईल की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे कॅप जे आहे, तर ते टेक्निकल एज्युकेशनचे असतील किंवा हायर एज्युकेशनचे असतील, तर ते कॅप आपल्याला खूप सारे कॅप सुद्धा झालेले आहेत आणि काही कॅप अजून बाकी आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो बघत आहोत तर ते बी-फार्मसी तसेच पोस्ट ग्रॅज्युएट फार्म डी हा जो कोर्सेस आहे, तर याचे हे कॅप विषयी आपण माहिती बघत आहोत. तर यामध्ये बघा सुरुवातीला आपण महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटची लिस्ट बघत आहोत. या ठिकाणी बघा आपल्याला सुरुवातीला काय-काय चेक करायचं आहे या ठिकाणी बघा. ॲप्लिकेशन आयडी दिलेला आहे तो चेक करून घ्यायचा आहे. तुमचं जे नाव दिलेलं आहे तर ते एकदा चेक करून घ्या. कॅटेगरी चेक करून घ्या. जेंडर असेल. काही विद्यार्थ्यांना बघा सर्टिफिकेट असेल तर इथे येस रिमार्क येणार आहे. काही विद्यार्थ्यांनी बघा ट्युशन फी जे आहे तर त्यासाठी म्हणजे जे पात्र असतील तर त्यांनी इथे येस येणार आहे. या ठिकाणी आपण खाली बघूयात. या ठिकाणी बघा येस, येस रिमार्क दिलेला आहे. आणि ज्यांनी इलिजिबल नसतील तर त्या पुढे ब्लँक येणार आहे. ऑर्फन असतील तर या ठिकाणी येस येईल. बाकीच्या ठिकाणी ब्लँक येणार आहे. जे ऑर्फन नसतील ते. त्यानंतर मायनॉरिटी टाइप जो आहे तर त्याविषयी सुद्धा या ठिकाणी अ, माहिती दिलेली आहे. त्यानंतर मेरिट एक्झाम जी आहे तर ती महाराष्ट्र सी-ई-टी थ्रू असणार आहे. त्यानंतर बघा जे पर्सेंटाइल मार्क जे आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर महाराष्ट्र जी सी तुम्ही दिलेली आहे त्यामध्ये मॅथ असेल किंवा काहींनी बायो हा सब्जेक्ट मॅथ और बायो जो आहे तर त्याला किती मार्क्स पडलेले आहे या ठिकाणी शो होत आहे. त्यानंतर फिजिक्स यामध्ये किती मार्क्स पडलेले आहे. त्यानंतर सी-ई-टीमध्ये केमिस्ट्रीला किती मार्क्स पडलेले आहे त्याविषयी या ठिकाणी माहिती चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा 12वी ला ग्रुपला किती मार्क्स पडलेले आहे या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये दिलेले आहे. 12वी ला मॅथ्स किंवा बायोमध्ये किती मार्क्स पडलेले आहे या ठिकाणी माहिती दिलेली आहे. फिजिक्सला किती आहे आणि टोटल 12वी किती पर्सेंटेज पडलेले आहे तर त्याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. तर ती व्यवस्थित तुम्हाला हे सर्व जे दिलेले आहे तर ही माहिती संपूर्ण तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला आता स्क्रीनवर व्यवस्थित दिसत असेल, कॅमेरा ऑफ केलेला आहे मी. तर व्यवस्थित तुम्ही तुमचं नाव वगैरे, कॅटेगरी असेल, जेंडर हे संपूर्ण एकदा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता ही झाली महाराष्ट्र कॅन्डिडेटची लिस्ट. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पब्लिश डेट जी दिलेली आहे 19/9/2025 ला पब्लिश झालेली आहे. तर याची डेट जी दिली होती आपल्याला 12 सप्टेंबर दिली होती. परंतु काही टेक्निकल कारणांमुळे ही डेट जी आहे तर ती 14/9/2025 ला पब्लिश झालेली आहे ही लिस्ट. त्यानंतर जे ऑल इंडिया स्टुडंट्स असतील, तर ते ऑल इंडिया मेरिट लिस्ट जी आहे, तर ती या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण चेक करूयात. तोपर्यंत बघा लोड होत आहे फाईल. तोपर्यंत आपण माहिती बघूयात. ही जी लिस्ट आहे, तर यामध्ये आपल्याला आता एडिट करता येणार नाही. ही लिस्ट जी आहे, तर ती फायनल मेरिट लिस्ट आहे कॅप राउंडसाठी. आता सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केले होते. त्यानंतर एफ-सी सेंटरवरून किंवा ई-स्क्रिनिटी थ्रू आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून घेतलेले होते. त्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली. त्यानंतर आपण ग्रीव्हन्स अपलोड केले. त्यानंतर आता ही फायनल मेरिट लिस्ट लागलेली आहे. आतापर्यंतच्या ह्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, तर ह्या ॲक्टिव्हिटी आतापर्यंत संपूर्ण झालेल्या आहेत. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग पुढील ॲक्टिव्हिटी कोणती असणार आहे? आता कॅप्रॉन फर्स्टसाठी बघा, आपल्याला कॉलेज जे आहे, तर ते कॉलेज टाकावे लागणार आहे. जसं-जसं जे पुढचे अपडेट्स येतील, तसं-तसं मी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे. या ठिकाणी बघा, ही या ठिकाणी बघा, ऑल इंडिया कॅन्डिडेटची ही लिस्ट असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट
या ठिकाणी आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल फायनल मेरिट लिस्ट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स. यामध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आयडी चेक करून घ्या. तुमचं नाव सेम जसं आपण महाराष्ट्र स्टेटचं बघितलं तसं. त्यानंतर नीटची एक्झाम आहे तर त्या रिलेटेड दिलेलं आहे बघा. या ठिकाणी नीटसाठी पर्सेंटाइल किती पडलेलं आहे, बायोलॉजीमध्ये किती आहे, फिजिक्समध्ये किती आहे, केमिस्ट्रीमध्ये किती आहे, त्यानंतर 12वी पी-सी-एम ग्रुपला किती आहे, बायोला किती आहे, मॅथ्स किंवा बायोला किंवा फिजिक्स विषयासाठी आणि टोटल मार्क्स, टोटल पर्सेंटेज जे आहे त्याविषयी माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचं नाव वगैरे चेक करून घ्यायचं आहे आणि माहिती सुद्धा चेक करून घ्यायची आहे. कारण ही जी इन्फॉर्मेशन जी आहे, तर ही जी इन्फॉर्मेशन आता फायनल मेरिट लिस्टसाठी म्हणजे फायनल ही लिस्ट असणार आहे कॅप राउंडसाठी. तर ह्या दोन्ही लिस्ट ज्या आहेत, तर त्या तुम्ही वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित चेक करून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे बी फार्मसी हा जो कोर्स आहे किंवा फार्मडी हा जो कोर्स आहे, तर यासाठी जे फायनल मेरिट लिस्ट लागलेली होती, तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर जी पुढची ॲक्टिव्हिटी असणार आहे, त्या रिलेटेड आपण जी अपडेट्स आहे किंवा इन्फॉर्मेशन जे आहे, तर ते आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती घेणारच आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.